हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला युट्यूब चॅनल. तर आज मी एक नवीन सब्जेक्ट इंट्रोड्यूस करणार आहे तुमच्या समोर आणि त्याच्यामधल्या इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे ते डिस्कशन करणार आहे रिलेटेड टू न्यूमेरिकल. आणि ते सब्जेक्ट आहे तुमचं सेकंड सेमिस्टर आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं सर्वे. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे सर्वे. तर आता सर्वेइंग मध्ये काही इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स आहेत मित्रांनो, जे की डिफिकल्ट जातो काही काही स्टुडंट्सला, ते सॉल्व्ह करता येणार नाही. त्याच्यावर मी 2-3 व्हिडिओज बनवणार आहेत. ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा चॅनल शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मॅक्सिमम व्हिडिओ जे आहेत तुम्हाला सर्वेइंग आणि मी टॉप 20 क्वेश्चन्स पण आणणार आहेत बीएमसीच्या रिलेटेड, सर्वेइंगच्या रिलेटेड, बाकी सब्जेक्टच्या रिलेटेड. तर त्याच्यासाठी अपडेटेड राहा. ओके, विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण सर्वेइंगला स्टार्ट करू. ठीक आहे, तर एमएसबीटी के स्कीम 312 ट्रिपल 339 हा सब्जेक्ट कोड आहे सर्वेइंग. आणि इथं मी एक टॉपिक टाकलेला आहे, इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज प्रॉब्लेम्स ऑन हो WCB अँड आरबी. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं WCB अँड आरबी. आता याचे फुल फॉर्म्स वगैरे बघून घेऊत आपण व्यवस्थित. ओके, चलो. आता इथं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, WCB म्हणजे काय? होल सर्कल बिअरिंग. होल सर्कल बिअरिंग. होल सर्कल बिअरिंग. आणि आरबी म्हणजे काय मित्रांनो? आरबी म्हणजे रेड्युस्ड बिअरिंग. रेड्युस्ड बिअरिंग. रेड्युस्ड बिअरिंग लक्षात आलं. तर आता होल सर्कल बिअरिंग, हे बिअरिंगचा अर्थ काय मित्रांनो? आपल्या लँग्वेज मध्ये, आपल्या मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये, दॅट इज अँगल मेजरमेंट. ठीक आहे, आता अँगल कुठून मेजर करतो मित्रांनो? आपण सगळ्यांना माहिती आहे, अँगल मेजर करतो आपण नॉर्थ एंड पासून. ठीक आहे, आणि क्लॉकवाईज जातो आपण. आता ह्याच्या ह्या पॉइंट मध्ये WCB मध्ये रेंज ऑफ अँगल किती राहतो? 0 to 360. ठीक आहे, 0 to 360. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्हाला इन्स्ट्रुमेंट कोणता लागणार आहे? तर इन्स्ट्रुमेंट लागणार आहे. इन्स्ट्रुमेंट लागणार आहे तुम्हाला कोणता? कंपास. प्रिस्मॅटिक कंपास. ठीक आहे, प्रिस्मॅटिक कंपास इज रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट विच अँगल, दॅट इज विच बिअरिंग? WCB, होल सर्कल बिअरिंग. आणि त्याचा रेंज किती आहे? 0 to 360. ठीक आहे, आता सिमिलरली हा बिअरिंग, रेड्युस्ड बिअरिंग, हे कुठून मेजर करतो मित्रांनो? एक तर नॉर्थ एंड ऑन साऊथ एंड. नॉर्थ एंड और साऊथ एंड ह्याचा रेंज राहतो अॅक्युट अँगल मध्ये, म्हणजेच काय आहे? 0 to 90. ठीक आहे, या अँगलचं रेंज काय राहणार? आरबीचं 0 to 90. आणि इन्स्ट्रुमेंट तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. इन्स्ट्रुमेंट कोणता लागतो इथं? इन्स्ट्रुमेंट लागतो तुम्हाला सर्वेअर कंपास. ठीक आहे, सर्वेअर कंपास लागणार आहे. सर्वेअर कंपास लागणार आहे. टू मेजर व्हॉट? टू मेजर रेड्युस्ड बिअरिंग. लक्षात आलं. आता सगळ्यात महत्वाचं हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? कारण की लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला एक पर्टिक्युलर लाईन तुम्हाला मेजर करायचं असेल किंवा लाईनला नेमिंग द्यायचं असेल. ठीक आहे, तर लाईनला नेमिंग देताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय माहित असणं गरजेचं आहे? त्याचा अँगल. ठीक आहे, काय माहित असणं गरजेचं आहे? त्याचा अँगल. म्हणजेच काय? त्याचं डिरेक्शन. त्याच्यानंतर त्याचा लेंथ. ओके, आणि पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते इम्पॉर्टंट आहे. पण एकदा आपल्याला अँगल माहित झाला मित्रांनो, बाकीच्या गोष्टी इझी जातात. लेंथ फाइंड आउट करता येतो, पॉइंट्स फाइंड आउट करता येतो. ठीक आहे, स्टेशन पॉइंट्स फाइंड आउट करता येतात. या सगळ्या गोष्टी इझी होईल. त्याच्यामुळं ह्या दोन्ही व्हॅल्यू जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहेत. तर हा WCB आणि आरबी कन्वर्ट होऊ शकतात फ्रॉम WCB टू आरबी आणि आरबी टू WCB. आता हेच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार आहे मित्रांनो. कन्वर्ट WCB टू आरबी और आरबी टू WCB म्हणजे काय? होल सर्कल बिअरिंग टू रेड्युस बिअरिंग आणि रेड्युस बिअरिंग टू होल सर्कल बिअरिंग. कंपल्सरी तुम्हाला किती मार्काचा प्रॉब्लेम येईल? कंपल्सरी या एक्झाम मध्ये तुम्हाला 4 मार्काचा येईल. आणि तेच प्रॉब्लेम तुमच्यासाठी आणलेला आहे. आज तुमचे 4 मार्क पक्के आहे म्हणून समजायचे. कंपल्सरी 4 मार्क पक्के आहेत. हे असा वाला टॉपिक तुमच्यासाठी आलेला आहे फ्रॉम द सब्जेक्ट सर्वे. ओके, लक्षात आलं. एक जनरल आयडिया दिलाय तुम्हाला सर्वेच्या रिलेटेड.
ओके, अँगल्स वगैरे डिस्कशन केलेलं आहे. हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा डायरेक्टली तुमच्या नोटबुक मध्ये नोट करू शकता. चला पहिला प्रॉब्लेम आजचा. चल आता एक प्रॉब्लेम लेटेस्ट पेपर मध्ये आलेला आहे मित्रांनो. काय म्हणले इथं 2025 चा प्रॉब्लेम आहे. 2025 मध्ये आलेला प्रॉब्लेम रेग्युलर केस स्कीम मध्ये लक्षात ठेवा. तर अशा क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात. कंपल्सरी 4 मार्काला येईल. कन्वर्ट द फॉलोइंग WCB टू RB. आता मी हे बॉक्स काढून ठेवलेला आहे तुमच्यासाठी. हा बॉक्स तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, व्यवस्थित पाठ करून ठेवायचे. ठीक आहे. तर हा बॉक्स वरच तुमचे 4 मार्क फिक्स राहणार. WCB टू RB कसं कन्व्हर्ट होईल? समजा तुमचं रेंज 0 टू 90 असेल WCB चा, तर ते RB कसं देणार आहे तुम्हाला, कोणत्या क्वाड्रंट मध्ये देईल? रेड्यूस बिअरिंग कशामध्ये इंडिकेट करतो आपण डायरेक्शन नॉर्थ ईस्ट. त्याच्यानंतर समजा 0 टू 180 असेल, सेकंड क्वाड्रंट राहतो साऊथ ईस्ट डिरेक्शन आणि तुमचा आरबी इक्वल्स टू 180 मायनस डब्ल्यूसीडी राहतो. त्याच्यानंतर 180 टू 270 असेल तर थर्ड क्वाड्रंट आणि इथं डिरेक्शन कसं आहे साऊथ वेस्ट आहे. आरबी इक्वल्स टू डब्ल्यूसीडी मायनस WCB मायनस 180 आणि त्याच्यानंतर 270 टू 360 असेल तर फोर्थ क्वाड्रंट नॉर्थ वेस्ट डिरेक्शन आणि आरबी इक्वल्स टू 360 मायनस WCB. ओके, चलो. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो इथं कन्वर्ट करताना लक्षात ठेवा. तर फर्स्ट कन्वर्जन आहे 309 डिग्री 30 सेकंड. आता इथं एक असं डॅश आलं तर त्याला आपण सॉरी मिनिट म्हणतो आणि डबल डॅश आला तर त्याला सेकंड म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. तर इथं काय दिलेलं आहे मित्रांनो, 309 डिग्री 30 मिनिट्स दिलेला आहे. ठीक आहे. तर ह्याला आपल्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, रेंज कशामध्ये आहे तुमचा, WCB चा रेंज कशामध्ये, WCB चा रेंज कशामध्ये आहे सांगा. 270 ते 360 मध्ये आहे. 270 ते 360 मध्ये आहे. तर रेड्युस्ड बिअरिंग कसं फाइंड आउट करायचं मित्रांनो, रेड्युस्ड बिअरिंग इक्वल्स टू 360 डिग्री मधून WCB मायनस करावं लागेल. तर 360 मायनस WCB किती आहे, 309 डिग्री 30 मिनिट. चला कॅल्शियम मध्ये सॉल्व्ह करा ते. तर व्हॅल्यू किती येणार, 360 डिग्री. बघा सगळ्यांना कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. 307 आता इथं डिग्री दिसते ना, इथं डॉट आहे झिरो सारखं एकदम स्मॉल, ते प्रेस करायचं. मायनस 309 डिग्री 30 मिनिट्सला वापस तेच डबलदा म्हणजे एक 309 सर्कल त्याच्यानंतर 30 मिनिट, मिनिटला काय करायचं सर्कल असं ते घ्यायचा. तर हे व्हॅल्यू मित्रांनो किती येतो, 50 डिग्री 30 मिनिट्स. तर रिप्रेझेंट कसा करायचा, आरबी रिप्रेझेंटेशन कसा करायचा आरबीचा. ठीक आहे. तर इथं आहे बघा क्वाड्रंट कोणता आहे, फोर्थ क्वाड्रंट. मग लिहिताना कसं लिहायचं, नॉर्थ 50 डिग्री 30 मिनिट आणि ते डिरेक्शन नॉर्थ वेस्ट आहे. तर नॉर्थ आणि वेस्ट असं लिहायचं आणि सेंटर मध्ये काय लिहायचं, त्याचा अँगल लिहायचा. क्वाड्रंट कोणता आहे, फोर्थ क्वाड्रंट. क्वाड्रंट कोणता आहे, फोर्थ क्वाड्रंट आहे. लक्षात आलं, एकदम सिंपल आहे. रेंज बघायचं, फॉर्म्युला लावायचा आणि तुम्हाला ते क्वाड्रंट मेन्शन करायचं आहे आणि त्याच्या सेंटर मध्ये अँगल मेन्शन करून द्यायचा आहे. सिमिलरली नेक्स्ट व्हॅल्यू बघा मित्रांनो, 143 डिग्री 30 मिनिट. 143 डिग्री 30 मिनिट हे व्हॅल्यू आहे. ओके. तर बघा मित्रांनो, WCB चा रेंज काय आहे, कशामध्ये आहे, 90 ते 180 मध्ये आहे ना, 90 ते 180, 90 टू 180 मध्ये आहे. तर फॉर्म्युला काय लागणार आहे, 180 मायनस WCB. 180 मायनस WCB. तर आपल्याकडे WCB किती आहे, 180 मायनस दिलेला अँगल म्हणजेच काय WCB राहतो 143 डिग्री 30 मिनिट. तर ह्याचं कॅल्क्युलेशन बघा, 180 डिग्री मायनस 143 डिग्री 30 मिनिट केलं तर ह्याची किंमत मित्रांनो, आरबी ची किंमत येईल 36 डिग्री 30 मिनिट्स. देअरफॉर याचं रिप्रेझेंटेशन कसं करतो क्वाड्रंट मध्ये. आता बघा 90 टू 180 आहे तर यस सेंटर मध्ये अँगल आला पाहिजे 36 डिग्री 30 मिनिट आणि डिरेक्शन कसं आहे साऊथ ईस्ट आहे. तर असं तुम्हाला शो करायचं आहे. लक्षात आलं, एकदम सिंपल बेसिक आहे. आता डायरेक्टली मी थर्ड वालं डायरेक्टली सांगतो.
आता आरबी इक्वल्स टू, चला सांगा रे, आरबी इक्वल्स टू काय राहणार? आरबीचा रेंज किती आहे थर्ड केस मध्ये? सॉरी, डब्ल्यूसीबीचा रेंज किती आहे थर्ड केस मध्ये? 270 डिग्री 30 मिनिट्स. करेक्ट आहे. तर आरबी डब्ल्यूसीबीचा रेंज कशामध्ये आहे आता? 270 म्हणजे हे झालं फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो. 270 टू 360 डिग्रीच्या रेंज मध्ये येतो. देअरफोर मी डायरेक्टली व्हॅल्यू लिहिणार आहे. किती लिहू? 360 डिग्री मधून 270 डिग्री 30 मिनिट्स मायनस करावं लागेल. तर हे व्हॅल्यू मित्रांनो बघा आफ्टर कॅल्क्युलेशन किती येईल हे? तर याची किंमत आहे मित्रांनो 89 डिग्री 30 मिनिट. म्हणजे याला रिप्रेझेंटेशन कसं करतो? कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजे नॉर्थ 89 डिग्री 30 मिनिट वेस्ट. नॉर्थ वेस्ट डिरेक्शन फोर्थ क्वाड्रंट आहे. ओके. आणि फायनल क्वाड्रंट मी इथं लिहितो फोर्थ वाला. आता रेंज काय रे डब्ल्यूसीबी चा? 46 डिग्री 30 मिनिट आहे. म्हणजे रेंज तुमचं किती आहे? 0 टू 90 मध्येच आहे. 0 टू 90 मध्येच आहे. म्हणजे आरबी कशाच्या बरोबर आहे? डब्ल्यूसीबी च्या बरोबर. पण क्वाड्रंट कोणता आहे? नॉर्थ. ठीक आहे. नॉर्थ ईस्ट आहे. नॉर्थ आणि अँगल ऍज इट इज लिहायचा 46 डिग्री 30 मिनिट आणि हे ईस्ट वरून लिहायचं. लक्षात आलं? एकदम सिंपल बेसिक वे मध्ये तुम्हाला सांगितलं कन्व्हर्जन कसे करायचे तुम्हाला. ठीक आहे. तर हे आन्सर रिक्वायर्ड होते या क्वेश्चन साठी. ओके. तर मी इथं बॉक्स करून ठेवतो. तर हे आन्सर रिक्वायर्ड होत. लक्षात आलं का सगळ्यांना? ठीक आहे. तर डब्ल्यूसीबी टू आरबी कन्वर्ट करता येईल का सगळ्यांना? ठीक आहे. तर हा ब्लॉक पार्ट करून ठेवायचा आहे मित्रांनो. काय करायचंय? ब्लॉक पार्ट करून ठेवायचं आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चलो एक लास्ट क्वेश्चन. हा वाला पण क्वेश्चन 2025 मध्येच विचारलेला आहे रेग्युलर केस स्कीम मध्ये. लक्षात ठेवा. तर काय म्हणले आता अगोदर डब्ल्यूसीडी च आरबी मध्ये कन्वर्ट केलं, डब्ल्यूसीबी च आरबी मध्ये कन्वर्ट केलं. आता आरबी च कशामध्ये कन्वर्ट करायची तुम्हाला? रिलिव्हंट बिअरिंग्स म्हणला. म्हणजे हे डब्ल्यूसीबी म्हणजे होल सर्कल बिअरिंग मध्ये कन्वर्ट करावं लागेल. दिलेले रेड्युस बिअरिंग्स आहेत. कसं काय? कारण की डिरेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. बघा आता काय काय याच्यामध्ये डिरेक्शन दिलेत आणि काय काय याच्यामध्ये होल डब्ल्यूसीबी दिलेला आहे. करेक्ट आहे. तर ह्याचे व्हॅल्यूज तुम्हाला रिलेव्हंट बिअरिंग्स मध्ये बिअरिंग इंटू रिलेव्हंट बिअरिंग आरबी असेल तर डब्ल्यूसीबी आणि डब्ल्यूसीबी असेल तर आरबी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. लक्षात ठेवा. सोल्युशन फर्स्ट काय? एन दॅट इज नॉर्थ 42 डिग्री 0 मिनिट ईस्ट. आता नॉर्थ ईस्ट जे आहे ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सेम असंच दिलं का अँगल? ऍज इट इज असंच दिलेलं आहे. तर डायरेक्टली आपण डब्ल्यूसीबी कशाच्या बरोबर लिहितो? त्या अँगल थिटाच्या बरोबर लिहिणार आहे. म्हणजे डब्ल्यूसीबी इक्वल्स डायरेक्टली किती लिहू शकतो? 42 डिग्री 0 मिनिट लिहू शकता. कारण की हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. लक्षात ठेवा. कशामध्ये आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड वाला. सेकंड वाला काय करणार? साऊथ 17 डिग्री 25 मिनिट वेस्ट. आता साऊथ वेस्ट आहे. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? थर्ड क्वाड्रंट. तर इथं क्वाड्रंट लिहून घ्या मित्रांनो. थर्ड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. करेक्ट आहे. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये डब्ल्यूसीबी कसं फाइंड आउट करतो? हे अँगल आहे आपल्याकडं. मग डब्ल्यूसीबी इक्वल्स टू रेड्यूसचं कशामध्ये? होल सर्कल बिअरिंग मध्ये 180 प्लस थिटा म्हणजे 180 डिग्री प्लस 17 डिग्री 25 मिनिट्स. तर ह्याची किंमत मित्रांनो किती येईल? 197 डिग्री 25 मिनिट्स येणार आहे. करेक्ट आहे. आता थर्ड केस मध्ये. आता थर्ड केस काय? होल सर्कल डब्ल्यूसीडी दिलेला आहे. डब्ल्यूसीबी दिलेला आहे ते किती? 315 डिग्री 30 मिनिट. हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. करेक्ट आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. करेक्ट. मग रेड्युस्ड बिअरिंग कसं फाइंड आउट करतो? 360 मायनस डब्ल्यूसीबी करतो आणि ह्याचं डिरेक्शन मित्रांनो एन डब्ल्यू राहतो. म्हणजे काय? नॉर्थ वेस्ट राहतो. तर हे बघा 360 डिग्री मायनस डब्ल्यूसीबी ची किंमत 315 डिग्री 30 मिनिट्स. तर ह्याची किंमत मित्रांनो हे 4 आहे. 4 डिग्री 30 मिनिट्स.
हे झालं तुमचं कन्व्हर्जन 120-40. हा, तर हे 44 सॉरी 40 डिग्री ना. अच्छा, हा करेक्ट. 44 डिग्री 30 मिनिट म्हणजे ह्याला कसं लिहू शकतो आपण? नॉर्थ 44 डिग्री 30 मिनिट साऊथ, असं तुम्ही WCB चं कशामध्ये आरबी मध्ये कन्वर्ट करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो फोर्थ वालं WCB ची किंमत किती आहे? 125 डिग्री 15 मिनिट्स. मग हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? हे क्वाड्रंट आहे तुमचा सेकंड क्वाड्रंट. करेक्ट आहे. सेकंड क्वाड्रंट म्हणजे डिरेक्शन कोणतं घेऊ शकतो आपण? नॉर्थ साऊथ ईस्ट वाला डिरेक्शन घेऊ शकतो. मग रेड्युस्ड बिअरिंग कसं फाइंड आउट करणार? 180 डिग्री मधून काय मायनस करावं लागते? WCB. मग 180 डिग्री मायनस 125 डिग्री 15 मिनिट्स. आता हा 15 मिनिटचा अर्थ आहे 45 मिनिट्स म्हणला तर 4 डिग्री 45 मिनिट्स हे झालं 30 म्हणजे 54 डिग्री 45 मिनिट्स हे आरबी आलं. मग डिरेक्शन कोणतं लावायचं इथं आरबी साठी? दॅट इज साऊथ 54 डिग्री 45 मिनिट ईस्ट. करेक्ट आहे. तर असं तुम्हाला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे होते. WCB टू आरबी, आरबी टू WCB तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. फक्त तुम्हाला कन्व्हर्जन माहित असणं गरजेचं आहे. कन्व्हर्जन एकदा पाठ करून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम्स विचारू शकतात. WCB टू आरबी, आरबी टू WCB तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. तर इथं बघा ते हे वाला टेबल आणि हे वाला टेबल पाठ करून ठेवा. आणि असं पण क्वेश्चन मिक्स वाले येऊ शकते. काहीच्यामध्ये आरबी दिलेला राहतो, WCB मध्ये कन्वर्ट करायचं, काहीच्यामध्ये WCB दिलेला राहतो, आरबी मध्ये कन्वर्ट करायचं. तर आज तुमचे 4 मार्क पक्के झाले मित्रांनो. व्हिडिओ युजफुल आहे. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला 100% लाईक करायचं आहे. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट याच्यामध्ये. न्यू टॉपिक घेऊन होतो. 6 मार्काचा क्वेश्चन कंपल्सरी घेऊन येणार. थँक्यू आणि जय हिंद.